नमस्कार, मी उमा फुलारी. मी एक छोटीशी मराठी ॲक्टर आहे आणि प्लस मी गव्हर्नमेंट जॉब पण करते. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट येते, ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणून. तर पहिले मी माझ्या प्रोफेशनबद्दल सांगते. मी सिरियल्स वगैरे आणि पिक्चर्स पण केलेले, जे की आता माझा शेतकरी जीवनावरती आधारित जो चित्रपट होता माझा फास नावाचा, तो जस्ट आता येऊन गेला फेब्रुवारीमध्ये. आणि प्लस आता एक येतोय कॉलेज लाईफवरती, ठेच नावाचा. तर तो पण तुम्ही सर्वांनी जरूर पहा. तसंच मी आता इथून पास होत होते, पण म्हटलं हे एक्झिबिशन दिसतंय, पाहू म्हटलं कशाचं एक्झिबिशन आहे. एरवी तर लेडीजला कसं आहे की शॉपिंग करायचा जास्त शौक असतो, एक्झिबिशन दिसलं की तिथे घुसतीच लेडीज. म्हटलं चला एकदा पाहू आपण जाता जाता काय इकडे. पाहिल्यानंतर जेव्हा हे तुमचे इथले चार्ट वगैरे वाचले मी, त्याच्यातले जे घरकुल योजना, शेतकऱ्यांचे कर्जासाठी जे तुम्ही तिथे सुविधा वगैरे जी दिलेल्या आहेत, त्यांचे नियम दिलेले आहेत. आणि परत इकडे मुलींसाठी वसतिगृह वगैरे त्याची जी तुम्ही सगळी माहिती दिलेली आहे, तर ती माहिती वगैरे मी वाचली. तर मला हे तुमचे चार्ट्स बरेचसे आवडले आणि मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटशी कनेक्टेड असल्यामुळे मला बरेचसे आता हे जालन्यामध्ये, त्याच्यानंतर औरंगाबाद, बीड, हे इकडे कुठे कुठल्या कोणत्या लेवलला आहे हे मला हे तुमच्या चार्टमधून लक्षात आलं की जालनासुद्धा आहे गड्या म्हणून पिकांमध्ये, आणि प्लस बीडचंही. मग त्याच्यामध्ये परत तुम्ही जे ह्याचे दिलेलं आहे ना कोरोनाचं वगैरे, तर ते पण आम्हाला माहिती नव्हतं. तर ते पण तुमच्या ह्याच्या प्रदर्शनामधून आम्हाला ते समजलं की काय काय गव्हर्नमेंट योजना घेऊन आलेली आहे. त्याचे आम्ही एक फोटो क्लिक पण केलेले आहेत, जेणेकरून जे की आमच्या स्टेटसला वगैरे आम्ही ठेवू, जेणेकरून दुसऱ्या लोकांना पण ते समजेल की काय आहे बाबा, आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये कसा फायदा होतो शेतकरी लोकांना म्हणा, किंवा कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्यांचे समजा अनाथ मुलं वगैरे आहेत त्यांना कसा त्याचा फायदा होतो. आणि शेतकऱ्यांना ते जे तुम्ही दिलेलं आहे 3 लाखाच्या वरती 0%, ज्याने की क्लिअर लोन भरलेले स्टेटस वगैरे त्यांचं चांगलं आहे, स्टेटमेंट वगैरे बँकेचं, तसं ते जर आपण टाकलं तर जेणेकरून शेतकरी हे जे पहिले लोन वगैरे आहे तर ते व्यवस्थित क्लिअर करतील. कारण बरं तर 0% आपल्याला 3 लाख रुपये मिळत आहेत, हे असे पोटी तर निदान ते पहिलं लोन तरी व्यवस्थित क्लिअर करतील. आणि जे की आता म्हणत होतं की नाही नाही पीक कर्ज आहे माफ होतं वगैरे, त्याच्या नादी न लागता हे लोन क्लिअर करून त्यांना दुसऱ्या लोनची अपेक्षा आणि 0%वरची अपेक्षा राहील. तर ह्याप्रमाणे ते पण समजा काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटशी एक सभ्यपणे राहतील म्हटल्यासारखं, विनम्रपणे ते लोन वगैरे क्लिअर करतील. थँक्यू.